नमस्कार. स्नेहा टी चॅनलवर आपलं स्वागत आहे. आता श्रावण महिन्याला उद्यापासून सुरुवात होणार. अतिशय आनंदाचा आणि वेगाने पळणारा हा महिना, श्रावण महिना. आला श्रावण, आला श्रावण. श्रावण महिन्यात प्रत्येकामध्ये एक नवं चैतन्य भरतं. एक नवं चैतन्याने त्या महिन्याची सुरुवात होते. आपण सणासुदीचा दिवस आणि नवचैतन्याचा दिवस असं म्हणून आपण या श्रावण महिन्याचं स्वागत करत असतो. निसर्गाचं हे जे बदलतं चक्र आहे आणि ज्या आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये लावून दिलेल्या परंपरा आहेत, अशा दोन्ही बाजूंनी श्रावण महिन्याला अतिशय महत्त्व प्राप्त झालेलं आहे. चातुर्मासातील श्रेष्ठ महिना म्हणून श्रावणाचे महत्त्व खूप आहे. आपण चातुर्मास आषाढी एकादशीपासून पाळायला सुरुवात करतो. आषाढ महिना गेला आणि आजची अमावस्या संपली की उद्यापासून श्रावणाला सुरुवात होणार. सगळीकडे उत्साहाचं वारं. सर्व भगिनी, सर्व नवविवाहित महिला सगळ्यांमध्ये उत्साहाने नुसतं उत्साहाचं कारंजं मनात थुई थुई नाचत असेल. कारण श्रावण महिना हा आहेच असा पवित्र. आणि ह्या महिन्यामध्ये आषाढी अमावस्येला म्हणजेच आज आपण दीपपूजन केलं. सर्व दिव्यांची, घरातल्या सर्व दिव्यांची पूजा केली आणि त्या दिव्याला सांगितलं की हे दीपा, हे दिव्या, आमच्या घरातसुद्धा जो अज्ञानरूपी काही अंधकार असेल तो तुझ्या या उजळत्या प्रकाशाने प्रकाशमान होऊ दे. प्रत्येकाच्या मनात प्रकाशाला स्थान येऊ दे. जो काही मनात गैरसमजाचं अंधार असेल तो नाहीसा होऊ दे आणि प्रत्येकाच्या मनात ही प्रकाशाची ज्योत, प्रकाशाची पणती अवश्य तेवू दे, असं आपण दिव्याची अमावस्येच्या दिवशी दिव्याची पूजा करताना सांगतो. तसंच आमच्या घरातील जी काही लहान थोर मंडळी आहेत त्या सगळ्यांना उदंड आयुष्य लाभो असं प्रत्येक घरातली स्त्री आपल्या त्या दिव्याच्या पूजनाच्या वेळेला तिच्या मनात हा विचार चालू असतो. कारण प्रत्येक स्त्री जी आहे घरातील, तिच्या मागे तिच्या मनात ही एकच आस असते की माझ्या सगळ्या घरातल्यांना चांगलं होऊ दे, त्यांना सुखशांती मिळू दे, दीर्घायुष्य होऊ दे. आणि घरामध्ये गैरसमजाचं, समजाचं, द्वेषाचं, काही वादाचं जे रूपांतर होतं ते नाहीसं होऊन प्रकाशरूपी जो दिव्याचा प्रकाश आपल्या घरात येणार आहे, जो अज्ञानाला सारणारा आहे, अज्ञानाला दूर करून प्रकाशरूपी जो आनंद आपल्याला मिळणार आहे तो आपण आज दिव्याच्या अमावस्याला आपण ही दिव्याची अमावस्या करून आणि तिची पूजा करून दिव्यांची आपण हा आशीर्वाद त्यांच्याजवळ मागितलेला असतो. प्रत्येक गृहिणीला ही एक आस मनात असतेच. आज दीपपूजन झालं आणि जे मांसाहारी लोक आहेत त्यांच्या त्या तथाकथित पार्ट्याही झाल्या असतील. कारण आषाढ म्हटलं की त्यांना ते खाण्यासाठी अगदी तो एक जणू काही परवानाच मिळालेला असतो. तर मग त्या मेजवान्याही झाल्या असतील. आणि आता श्रावणाला सुरुवात झाली की मग कुणीही कितीही खाणारा बाहेरचं असो तो हे महिनाभर तरी हा नियम पाळतो की महिनाभर आम्ही मांसाहार करणार नाही. हा एक मनाचा कुठेतरी रुजलेला संस्कार आपल्याला श्रावण महिन्यात त्या देवाच्या जवळ जायचं आहे, देवाच्या विषयीची आपली भावना प्रगट करायची आहे. तर आपलं शरीर, मन सगळं शुद्ध राहिलं पाहिजे. म्हणून मांसाहारी लोकंसुद्धा श्रावण महिना पाळतात आणि काहीही खात पीत नाही. कारण श्रावणामध्ये काय होतं की व्रतवैकल्यांना सुरुवात होते. आजूबाजूचं वातावरणही बदललेलं असतं. क्षणात रिमझिम पाऊस तर क्षणात ऊन, आणि रिमझिम पाऊस ऊन असं हे जे पाठशिवणीचा जो त्यांचा खेळ चालू असतो, तर कधीकधी हा खेळ तर इतका रंगतो की आपल्याला त्यामध्ये इंद्रधनुष्याचं दर्शन दिसतं. सप्तरंगाचं धनुष्य आपल्याला आभाळात दिसायला लागतं, आकाशामध्ये दिसायला लागतं. म्हणजेच इंद्रधनुष्य जे आहे ते काय सांगतं आपल्याला? इंद्रधनुष्य आपल्याला असं सांगतं की या जीवनामध्ये हे सगळे जे रंग आहेत, काही सुखाचे आहेत, काही दुःखाचे आहेत, काही समजाचे आहेत, काही गैरसमजाचे आहेत, त्या सगळ्यांवर मात करून
या पूर्ण पृथ्वी तलावर हे इंद्रधनुष्य जसं छाय आच्छादित झालेलं आहे, तसं तुमच्या मनामध्ये सुद्धा, सगळ्यांच्या मनामध्ये सुद्धा या श्रावण महिन्याच्या या पवित्र सणामध्ये जे काही तुमचे वादविवाद, घरामधली क्षणभंगूर जी काही भांडणं असतात, काही छोटे वादविवाद असतात, ते सगळे नाहीसे होऊ दे आणि या रंगाप्रमाणे तुमच्या घरात सुख, चैतन्य, समृद्धी नांदू दे. आणि म्हणून ते इंद्रधनुष्य आपल्याला श्रावण महिन्यात हमखास दिसायला लागतं. त्याच्या मागचं कारण मला वाटतं हेच आहे की मानवी मनाचे जे अंतरंगातले जे काही रंग आहेत, ते रंग आपल्याला इंद्रधनुष्याच्या रूपाने दिसायला लागतात. आणि संपूर्ण महिनाभर मग आपण आनंदोत्सव साजरा करतो. आज महिना सुरू झाला तर उद्या महिना सुरू होईल आणि लगेच संपायची वेळ येईल, इतका भराभर हा महिना जात असतो. कारण व्रतवैकल्यांची रेलचेल, सर्वत्र निसर्गाप्रमाणे नवचैतन्य भरलेलं असतं. सगळीकडे हिरवीगार दुलई जणू काही निसर्गाने पांघरलेली असते. आपण जर असं बाहेर कुठे गेलो तर सगळीकडे हिरवगार असं आपल्याला निसर्ग दिसतो आणि मग आपल्या मनातसुद्धा चांगल्या अशा भावना यायला लागतात. मनसुद्धा आपलं आनंदाने दुधाडी भरून वाहू लागतं. खास करून नवविवाहित महिला ज्यांचं लग्न आता नुकतंच झालेलं आहे या वर्षभरात, त्या तर हे व्रत अगदी भक्तिभावाने करतात. म्हणजे खरं पाहता हा जो सण आहे हा खास करून नवविवाहित ज्या मुली आहेत त्यांच्यासाठीच हा श्रावण म्हणजे एक आनंदाची पर्वणी समजली जाते. आपला संसार सौख्य प्रेमाने कायम भरलेला असावा, सुखाची लयलूट व्हावी संसारावर, सगळं घर आनंदाने न्हावून निघावं, या विचारानं आणि या भावनेनं या दिवशी त्या मंगळागौरीचं व्रतसुद्धा करतात. श्रावण महिन्याला सुरुवात झाली की मंगळागौरीच्या 5 मंगळवार येतात, 4 किंवा 5. ते मंगळागौरीचं व्रत अगदी धूमधडाक्यात त्या नवविवाहिता असतात त्या साजऱ्या करतात. मंगळागौरीची पूजा करतात. नंतर घरामध्ये गोडधोड पुरणपोळीचा नैवेद्य असतो. माहेरचे कौतुक करतात, सासरचे कौतुक करतात आणि त्या कौतुकाच्या त्या रसामध्ये ती नवयुवती इतकी न्हावून निघते आणि तिच्यावर एक प्रकारचं असं मंगलतेचं तेज यायला लागतं. आपल्या पहिल्या मंगळागौरीच्या व्रताला आजूबाजूच्या सख्यांना बोलवायचं, मेजवानीचं त्यांना मेजवानीला बोलून जेवायला बोलवायचं, मंगळागौरीची पूजा त्यांच्या समवेत करायची एकत्र. त्यानंतर ओव्या, उखाणे, हळद कुंकू, ओटी भरणं आणि रात्री जागरण. आणि मग ते पारंपरिक खेळ, फुगडी, झिम्मा, हे जे आपले विस्मरणात गेलेले खेळ आहेत, हे सुद्धा श्रावण महिन्यात त्या नवविवाहित महिलांकडून खेळले जातात आणि सगळ्यांमध्ये उत्साहाचं, आनंदाचं असं वातावरण पसरलं जातं. कारण त्यानिमित्तानं काय होतं की सासर आणि माहेर या दोन्हीकडची मंडळी एकत्र येतात आणि दोन्हीकडचं प्रेम, जिव्हाळा त्या नवविवाहित स्त्रीला लाभतो, तिला तो अनुभवायला मिळतो. मराठमोळी पारंपरिक वेशभूषा करून, म्हणजे अगदी नऊवार साडी, नथ वगैरे घालून, कमरपट्टा असं घालून त्या नवविवाहित महिला सजलेल्या असतात आणि मग त्या मंगळागौरीची पूजा करतात. तर इतकं प्रसन्न आणि विलोभनीय दृश्य वाटतं की वा वा, जणू काही स्वर्गच आपल्या पृथ्वीवर अवतरलेला आहे का काय. श्रावणातल्या या सप्तरंगी आणि आनंदमयी वातावरणाचा आनंद सगळ्याजणी घेत असतात. पूर्ण श्रावण महिन्यात सणसमारंभांची नुसती रेलचेल असते. या सर्वांची सुरुवात होते ती शेतकऱ्याचा खरा मित्र म्हणजे नागाच्या पूजेनं, नागपंचमीपासून या सणाची सुरुवात होते. नागदेवतेला दूध लाह्यांचा नैवेद्य तर दाखवायचाच, पण समस्त महिला मंडळ झिम्मा, फुगडी, झोके यांचा आनंद लुटतात. खेड्यापाड्यात तर झाडांना झोके बांधतात आणि ज्या माहेरवाशिणी आलेल्या असतात त्या झोक्यावर बसून गाणी गात असतात, ओव्या म्हणत असतात आणि असं आनंदाने आपला तो श्रावण महिना जो आहे त्या आनंदाच्या प्रित्यर्थ त्याच्यामध्ये अगदी झोकून देतात सगळ्याजणी. त्या आनंदाला अगदी त्यांना उधाण आलेलं असतं. सणासुदीच्या निमित्ताने घरातील महिलासुद्धा मोकळ्या वातावरणात आणि निसर्गाच्या सान्निध्यात येतात. त्यांची मनं खुलतात, त्या मनातलं सांगायला लागतात आणि एकूणच सगळं जो वातावरण आहे ते उत्साहाचं दिसायला लागतं. मग शुक्ल पक्षातील पौर्णिमेला नारळी पौर्णिमा येते. आपण नारळी पौर्णिमा म्हणजेच राखी पौर्णिमा पण साजरी करतो. समुद्रकिनारी राहणाऱ्या कोळी बांधवांचे हा खास सण अतिशय महत्त्वाचा म्हटला जातो. त्यांच्यासाठी तर तो आनंदाचा सण आहे.
संपूर्ण जीवन ज्या समुद्रावर अवलंबून आहे अशा समुद्राला म्हणजे समुद्राला या दिवशी प्रेमाने नारळ अर्पण करायचा. कोळी बांधव नाचत गाचत हा उत्साह साजरा करत असतात. रंगीबेरंगी पारंपरिक पोशाखाने समुद्र किनारा फुललेला असतो. कोकण, मुंबई सगळीकडे हे कोळी समाज बांधव आपला आपला सण अगदी वेगवेगळे रंगाचे कपडे परिधान करून आनंदाने हा सण साजरा करतात. नारळ समुद्राला अर्पण करतात. नव्या मोसमातील समुद्रातील खजिना लुटायला होडी समुद्रात सोडण्याची प्रथा पण या दिवशी आहे. जो नवा मोसम सुरू होणारा असतो श्रावणानंतर, तर त्याच्यासाठी समुद्रातील जो खजिना आहे, त्यांना जे जे मासे वगैरे आणायचे असतात त्यासाठी प्रथम त्या दिवशी होडी सोडण्याची प्रथा त्या कोळी समाज बांधवांमध्ये आहे. तसंच भाऊ बहिणींच्या या पवित्र नात्याचं म्हणजेच भाऊ बहिणीचं जे पवित्र नातं मानलेलं गेलं आहे त्याच्यावर अधोरेखित करणारा हा सण म्हणजे रक्षाबंधन. भावाला राखली बांधल्यानंतर त्याच्याकडून मिळणारी ओवाळणी तर आहेच, पण बहिणीला त्याच्यापासून जो आधार मिळतो की माझ्या मागे माझा भाऊ उभा आहे, जरी लहान असला भाऊ किंवा मोठा असला तरी भावाचा जो आधार आहे तो बहिणीला अतिशय प्रिय असतो. मग ती बहीण किती वयाची असो आणि तो भाऊ किती लहान असो, पण बहिणीने भावाला राखी बांधली की जणू काही भाऊ तिचं संरक्षण करणार असा एक आधार, मानसिक आधार त्या स्त्रीला प्राप्त होत असतो. आणि लाख मोलाची अशी ती ओवाळणी त्या दिवशी तिला अशी वाटते. आणि या दिवशी अनाथ निराधार भावांना सुद्धा राख्या बांधून काही भगिनी सामाजिक ऋणानुबंधाचं जे काही आपले संस्कार आहेत ते सुद्धा राखत असतात. कुणी पोलिसांना राखी बांधतात, कुणी जेलमध्ये जाऊन कैद्यांना राखी बांधतात की त्यांच्या मनामध्ये सुद्धा बहिणीविषयी प्रेम असतंच. त्यांच्या हातून गुन्हा घडला आहे, झालं आहे, पण अजूनही त्यांच्या मनात कुठेतरी बहिणीविषयीची जी जागृत भावना आहे ती भावनेला आधार देण्यासाठी काही स्त्रिया कैद्यांनासुद्धा राखी बांधायला जातात, पोलिसांना राखी बांधतात. आणि पोलीस तर आपलं संरक्षण करतच असतात, पण अजून पोलिसांवर प्रेमाची ही जिम्मेदारी ही मग ते काय म्हणायचं त्याला जबाबदारी टाकतो आपण की तुम्ही आता आमचं रक्षण करायचं आहे असं त्या बहिणी जणू काही पोलिसांना सांगत असतात. नवविवाहित सासूरवाशिनींना या दिवशी माहेरी जाऊन अत्यानंद होतो. ज्यांचं लग्न नवीन झालेलं आहे आणि मग त्या राखी पौर्णिमेसाठी माहेरी येतात तेव्हा त्यांचं मन अगदी असं प्रफुल्लित झालेलं असतं की आता आपण आपल्या आईला भेटणार, भावाला भेटणार, भावाला राखी बांधणार. आणि तो जो सण आहे तो अतिशय त्यांच्या मनामध्ये इतकं त्याच्याविषयी प्रेम दाटलेलं असतं की भावाला राखी बांधताना त्यांच्या डोळ्यातून जणू काही आनंदाश्रूच गळतात. असं हे राखी पौर्णिमेचं हे जे व्रत आहे आणि भाऊ बहिणीचं प्रेमाचं हे जे प्रतीक असा हा सण आहे, हा सण अतिशय महत्त्वाचा आहे आपल्या हिंदू संस्कृतीत. ज्यांना भाऊ नाही किंवा ज्यांना बहीण नाही ते शेजारी पाजारी कुठल्याही मुलीला किंवा कुठल्याही मुलाला ओळखीमध्ये त्याला राखी बांधतात आणि त्याला भावाचा अधिकार देतात किंवा तो भाऊ जो आहे तो अगदी हक्काने राखी बांधून घेतो एखाद्या मुलीकडून आणि सांगतो की आजपासून तू माझी बहीण आहेस आणि मी तुझं रक्षण करणार. आणि हा जो मनामधला जो भाव आहे भावा बहिणींच्या प्रेमाचा, हा असा उत्तुंग अशा उच्च अशा आपल्या शिखराला नेऊन आपल्याला पोहोचवतो. भाऊ बहिणीचं नातं इतकं भावनिक नातं आहे आणि इतकं प्रेमाचं नातं आहे की त्या नात्याला दुसरी कुठली तोडच नाही आहे. नंतर शीतळा सप्तमी येते. त्या शीतळा सप्तमीला अग्निदेवांची आणि सप्तर्षींच्या आंब्याच्या रोपाने पूजा झाली की गोविंदा आला रेचा जल्लोष सुरू होतो. शिळा सप्तमी जी असते, शीतळा सप्तमी असं म्हणतो, त्याच्यासाठी अग्निदेवांची आणि जे सप्तर्षी आहेत सप्तऋषी त्या सप्तर्षींच्या आंब्याच्या रोपानं ही पूजा सुरू होते. आणि मग नंतर जो जल्लोष होतो तो गोविंदा आला रे आला, आला रे आला या जल्लोषाने. कारण श्रावण वद्य अष्टमीला श्रीकृष्ण जन्माच्या पुढच्या दिवशी गोकुळ अष्टमी येते. आज श्रीकृष्णाचा जन्म झाला आणि दुसऱ्या दिवशी गोकुळ अष्टमी आणि सुरुवात होते ती दहीहंडीने. आणि मग त्या दहीहंडीच्या त्या प्रसादाची चंगळ, गोविंदा पथकाचा पराक्रम, त्यांनी एकावर एक बांधलेल्या त्या अशा दहीहंडी फोडण्यासाठी बांधलेल्या त्या अशा एकावर एक त्या असे रचलेले मनोरे असतात. त्या मनोऱ्याच्या ह्याच्यातून पाऊस पडत असतो आणि त्या पावसाची रिमझिम सर करत त्यांना
त्या मनोरे पार करत करत दहीहंडीपर्यंत पोहोचायचं असतं. ती मजासुद्धा एक वेगळीच मजा आहे. त्यांच्या आनंदाला नुसतं उधाण आलेलं असतं पहा. या उत्सवाचे सध्याचे व्यापक स्वरूप आजही संस्कृती परंपरेला धक्का न लावता मोठ्या मनानं उभं आहे. प्रत्येक ठिकाणी दहीहंडी बांधतात. त्या दहीहंडीच्या आजूबाजूला सगळीकडे फुलांच्या माळा, नारळ, नंतर दही भरलेलं असतं. पोहे, दही असं त्याच्यात ठेवलेलं असतं. आणि जो कोणी गोविंद आहे तो ते मनोरे चढत चढत तिथपर्यंत जातो आणि श्रीकृष्णाच्या रूपाने ती दहीहंडी फोडतो. आणि मग तो जो प्रसाद खाली पडतो, दही, लाह्या, पोहे, त्याची लयलूट करतात. अशी ही दहीहंडीची श्रीकृष्णाच्या काळापासून चालत आलेली परंपरा आजही आपण जपत असतो. आजही आपल्यामध्ये तो उत्साह कुठेतरी दडलेला आहे. आणि असा हा आनंदाचा रेलचेल असलेला महिना जवळजवळ संपत येत असतो. मग त्यामध्ये श्रावणी सोमवार येतात. जे कोणी सोमवार करत नाही त्यांनी श्रावण महिन्यातले सोमवार अगदी आवडीने आणि मनोभावे करावे. म्हणजे शंकराला प्रसन्न करून घेण्याचा हा एक अतिशय सुंदर असा मार्ग आहे. तुम्ही एरवी सोमवार केले नाहीत तरी चालतील, पण श्रावणातले मात्र 5 सोमवार तुम्ही करायलाच पाहिजे. उपवास करा, शंकराची भक्ती करा, शिवस्तुती वाचा, शिवाला रुद्राभिषेक करा. जे काही तुम्हाला शंकरासाठी करता येत असेल, मंदिरात जाऊन शंकराला दूध, पाणी, मिठीवर वाहा, त्याला बेलपत्र वाहा आणि मग त्याला मनोभावे सांगा की हे जे काही आमच्या घरात सुख समृद्धी आहे ही अशीच राहू दे, निरंतर राहू दे, असं जणू काही त्या शंकराला आपण सांगत असतो, प्रार्थना करत असतो. आणि शंकरसुद्धा असा सगळ्यांवर प्रसन्न होणारा देव आहे की तो लगेच आपल्याला हात सांगून सांगतो की मी सगळं तुमचं व्यवस्थित करेन. हा कुठेतरी आधार शंकराच्या भक्तीचा, शिवभक्तीचा आपल्याला त्या श्रावणी सोमवारी आपल्याला तो उपभोगता येतो किंवा तो आनंद आपल्याला घेता येतो. सर्वांनाच आनंद देणारा हा महिना सरता सरताच मग वेध लागतात गणपतीच्या आगमनाचे, गणपती बाप्पाच्या आगमनाचे. मग पुन्हा तीच लगबग, तीच आपल्या बाप्पाच्या आगमनासाठी चाललेली धडपड. आणि तो भाद्रपद महिना, 10 दिवस गणपतीचा उत्सव, मग पितृपंधरवडा, मग नवरात्र, हे एक 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 सण आपले सुरू होतात. एकदा श्रावणाला सुरुवात झाली की हे वर्ष कुठे संपतं आणि कुठे दिवाळी येऊन 31 डिसेंबर येऊन उभा राहतो हे सुद्धा आपल्याला कळत नाही. इतका हा श्रावण महिना आपल्याला कुठल्या कुठे मनाला नेत असतो. मनाची जी अवस्था आहे ती अतिशय सुंदर अशी होत असते. मन प्रफुल्लित झालेलं असतं, आनंदाने जणू काही दुधडी भरून वाहत असतं. तर असा हा श्रावण महिना. आणि या श्रावण महिन्याचं जे आपण काय जे वर्णन केलं ते जर तुम्हाला आवडलं असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. स्नेहाटी नावाचं माझं चॅनल आहे. तुम्हाला जर आवडलं असेल हे जे मी काही सांगितलं श्रावण महिन्याचं तर त्यावर जरूर कॉमेंट्स करा. आणि अर्थातच माझ्या चॅनलला सबस्क्राईब पण अवश्य करा. तुम्हाला जर मी जे काही श्रावणाविषयीची जी माहिती सांगितली ती सगळ्यांना माहीत असते. आपण श्रावण महिन्यात कहाण्या वाचत असतो. नागपंचमीपासून कहाणी वाचायला सुरुवात करतो. त्या सगळ्या कहाण्या आपल्या कहाणीच्या पुस्तकात असतात. मंगळागौरीची कहाणी असते, रक्षाबंधनाची आहे, नारळी पौर्णिमेची आहे, शीतला सप्तमीची आहे. तर अशा या कहाण्या वाचत वाचत आपला श्रावण महिना आज आला आहे आणि लगेच चौथा सोमवार येऊन ठेपलाही. हे कुठे येतो हे कळत नाही आपल्याला. तर असा हा महिना आपण एन्जॉय करत असतो सगळेजणं. निसर्गाच्या जवळ जात असतो. निसर्ग जणू काही आपल्यावर आशीर्वादाची जणू काही फुलेच उधळत असतो आणि आपल्या मनाला एक प्रकारची अशी उभारी देतो. आपलं मन, शरीर निरोगी होत असतं. तर असा हा श्रावण महिन्याचं हे जे वर्णन मी तुम्हाला सांगितलं, तुम्हाला जर आवडलं असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला अर्थातच सबस्क्राईब करा. नमस्कार. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.